तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा आदिलाबाद मार्गावर असलेल्या टोल नाक्यावर अन्न व औषध प्रशासन विभागाने मोठी कारवाई करत बेकायदेशीरपणे वाहतूक केली जात असलेल्या सुपारीचे 2 ट्रक पकडले आहेत। या कारवाईत तब्बल एकूण 70,500 किलो सुपारीसह 2 ट्रक असा एकूण 89,25,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाला पांढरकवडा मार्गावरून सुपारीची मोठी खेप अवैधरित्या वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती। त्यानुसार पथकाने संशयास्पद वाटणारे 2 ट्रक थांबवून तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात सुपारीचा साठा आढळून आला। पथकाने सुपारीसह वाहतुकीच्या कागदपत्रांची तपासणी केली असता चालकांकडे आवश्यक वैध कागदपत्रे आढळून आली नाही। त्यामुळे अन्न व औषध प्रशासन विभागाने दोन्ही ट्रक व सुपारी जप्त केली। ही कारवाई अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी अमित उपलाप यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या कारवाईत अधिकारी नरवाडे व जगदीश कापसे यांनी सहभाग घेतला। MCN न्यूज मराठी करिता सचिन पत्रकार, यवतमाळ।